बुल्ढाना जिले के जलगांव जामोद विधानसभा क्षेत्र के 38 गांव को जलापूर्ति योजना में जोड़ा गया, लेकिन इन गांवों को कई दिनों से पानी नहीं मिल रहा है। इस कारण आज यानी ही 5 अगस्त को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शरद पवार समूह ने शेगांव से वरवट मार्ग पर रास्ता रोको आंदोलन किया। शेगांव तालुका के इन गांवों में पानी की किल्लत से किडनी रोग बढ़ रहा है। आंदोलन में महिला और ग्रामीणों ने भाग लिया। जलापूर्ति विभाग के अधिकारियों ने लिखित आश्वासन दिया, जिसके बाद आंदोलन आधे घंटे में समाप्त कर दिया गया। 140 गाव पाणी पुरवठा योजना जळगाव मतदारसंघामध्ये होऊन बरेच वर्ष झालेली आहे आणि त्यामध्ये 30 गाव वाढीव हे 19 मध्ये याला मान्यता मिळाली आणि 19 पासून तर आता हे 2025 आहे। आजपर्यंतही या वाढीव 38 गावांमध्ये पाणी पोहोचलेलं नाही आहे। आज इथं अशी भयंकर परिस्थिती झालेली आहे की हाताला रोजगार नाही आहे, शेतामध्ये कामं नाही आहे आणि महिलांना रोज विकत पाणी घ्यावं लागते। आज 100 रुपये रोजाचं पाणी परिस्थितीनुसार कोणी आपलं 50 रुपयाचं घेत असेल, 100 रुपयाचं पाणी घेत असेल, परिस्थितीनुसार हे सर्व पाणी विकत घेतात आहे। आणि आजही जो नदीकाठचा भाग आहे त्या नदीतलं पाणी सुद्धा या महिलांजवळ पैसे नसले किंवा शेताला काम नसतं, शेतामध्ये काम नसलं तर ह्या महिला जाऊन तिथून आपलं झिऱ्याचं पाणी असो नदीतलं गढूळ पाणी पितात आहे। आज आपल्या जळगाव मतदारसंघामध्ये काय परिस्थिती चालू आहे, आपण 140 गावाचा दिंडोरा पिटतोय, पण जे वाढीव गाव आहे त्याच्यामध्ये पाणी नाही आहे आणि 140 गाव फक्त नावाला झालेली आहे। त्यातलेही काही गावं ज्यांना मी भेटी देऊन आली तिथे सुद्धा पाणी नाही आहे। आणि आज आम्हाला अशी परिस्थिती आहे की आम्हाला सकाळी उठलं की दिवस हा पाण्यापासूनच सुरुवात होत। आम्ही हे याच्या अगोदरही आंदोलन केलं होतं। अधिकाऱ्यांनी सांगितलं की 6 महिन्यामध्ये आम्ही तुमच्या नळाला पाणी देऊ, पण 6 महिने आज 1.5 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा या सरकारला जाग आलेली नाही आहे, या प्रशासनाला सुद्धा जाग आलेली नाही आहे। यांना जागा करण्यासाठी आज आम्ही या रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि इथं आमची एकच मागणी राहणार की जे अधिकारी आहेत, पाणी पुरवठा अधिकारी जे असतील, संबंधित अधिकारी असतील, त्यांनी आज इथं येऊन आम्हाला काय सांगायचं। त्यांनी मला सांगितलं 2 महिने देतो, 1 महिना देतो, पण मी त्यांना सांगितलं की हे मला सांगून काही फायदा नाही। जिथे माझे कार्यकर्ते बसतील तिथे तुम्ही या आणि त्या लोकांना सांगा की आम्ही किती दिवसामध्ये पाणी देणार आहे म्हणून। पुढची हे आंदोलन त्यांनी आम्हाला जी तारीख दिली तोपर्यंत आम्ही शांत बसणार आहे आणि हे जर त्यांनी आम्हाला तोपर्यंतही पाणी दिलं नाही तर आम्ही आता रस्त्यावर नाही उतरणार आहे। तर हे कार्यालय जे आहे हे फोडून तोडून मोकळं होणार आहे। आमच्यावर काही गुन्हे दाखल झाले तरी सुद्धा आम्ही त्याला सक्षमपणे तोंड द्यायला तयार आहे।